तुम्हाला जर आखाड निमित्त काहीतरी झणझणीत चिकन सुक्का रेसिपी बनवायची असेल ना, तर ही रेसिपी नक्की करून बघा. जबरदस्त ग्रेव्हीवाली, मसालेवाली बनवलेली आहे, जेणेकरून कालवणाची गरज लागणार नाही. मालवणी वडे असू देत किंवा पुरी, चपाती असू देत किंवा भाकरी, भातासोबत अगदी आनंदाने खाऊ शकता. तर आखाड निमित्त ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे. आता हे सगळं साहित्य चिकनला व्यवस्थित आपण चोळून घेणार आहोत आणि अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. आता चिकन मसाला किंवा चिकन सुक्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत. त्यासाठी बघा, इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे चिरून घेतलेले आहेत. तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये अगदी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, परतवून घ्यायचे आहेत. कांदा असा सोनेरी तपकेरी होईपर्यंत परतल्याने सुक्याला छान रंग येतो. त्याच्यानंतर एक टोमॅटो घातलेला आहे, तो सुद्धा आपण कांद्याबरोबर भाजून घेतलाय. एका ताटामध्ये हे साहित्य काढून घेतल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी अर्धी वाटी ताजे खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत. ते हलकेसे सोनेरी रंगावरती भाजून झाले की 1 वाटी खिसलेले सुके खोबरे घातलेले आहे. तर सुके आणि ताजे असे दोन्ही खोबरे वापरून मस्त असं तपकिरी रंग येईपर्यंत, सोनेरी होईपर्यंत भाजून घेतलं की एका ताटामध्ये काढून घेतले. आता काही लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे मी परतवून घेतलंय. त्याच्यामध्येच 1 चमचा तीळ, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी हलकीशी भाजून घेतली की हे सगळं साहित्य आपण थंड करून घेणार आहोत. मग एका मिक्सरच्या भांड्यात हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे. यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास आपण पाणी घालणार आहोत आणि मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत. मस्त असं खमंग मसालेदार वाटण तयार झालेलं आहे. आता हे वाटण तुम्ही शाकाहारी भाज्यांना देखील वापरू शकता. आता आपण चिकन सुकं बनवायला घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घेऊन त्यामध्ये 2 तमालपत्र घातलेली आहेत. आता आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचंय. तर चिकन या तेलावरती आपण छान असं 2 मिनिटासाठी परतवून घेऊ आणि मग झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं तरी शिजू देऊ. यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची गरज नसते, कारण वाफेवरती चिकन चांगलं शिजलं जातं. चिकनला आणि स्वतःच पाणी सुटतं, आपल्याला यामध्ये टाकण्याची गरज लागत नाही. आता चिकन चांगलं शिजावं यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं. 10 ते 15 मिनिटं चिकन चांगलं शिजू द्यायचं आणि मग याच्यामध्ये आपल्याला आता काही मसाले घालायचे आहेत. आता कोरड्या मसाल्यांमध्ये मी पाव चमचा हळद, 1 चमचा चिकन मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट घेऊन हे सगळे मसाले मी या चिकनमध्ये घातलेले आहेत. आता हे मसाले आपण चिकन बरोबर चांगले परतवून घेऊ. मीठ आधी सुद्धा घातलेलं होतं, आता त्याप्रमाणे घालायचं आणि तेल सुटल्यानंतर हे बनवलेलं वाटण घालूयात. आता तुम्हाला चिकनचा मसाला किंवा ग्रेव्ही कितपत पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे वाटण वापरा. मी इथे सगळंच वाटण वापरलेलं आहे. वाटण राहिलं तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि दुसऱ्या रेसिपीसाठी वापरू शकता. हे वाटण आपण चिकन बरोबर छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलंय आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घातलंय आणि परत एकदा 5 ते 10 मिनिटं या मसाल्याबरोबर, वाटणाबरोबर चिकन छान शिजू दिलेलं आहे. तर झणझणीत चिकन सुकं, चिकन मसाला तयार झालेला आहे. गरमागरम भाकरी, चपाती तसेच भाताबरोबर सर्व करा, त्याचा आनंद घ्या. ओलं तसेच सुकं खोबरं वापरल्यामुळे ग्रेव्हीला कलर खूप छान आलेला आहे, तशीच चव सुद्धा अगदी मस्त येते. चिकन वाटणाबरोबर चांगलं शिजलेलं आहे आणि याला तुम्ही ना मालवणी वड्यांसोबत सर्व करा, कारण वड्यांबरोबर किंवा पुरी बरोबर अगदी जबरदस्त लागते. तर आता आखाड म्हणून चिकनची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.